एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय झालं राधा? हा? श्याम्या परत आलेला नाहीये का? का तू येणार नाहीये किंवा काही त्याचा फोन वगैरे आला होता कशा? नाही, मला नाही आला रे फोन. तुला नाही आला फोन? तुला आला असेल की फोन. कधी येतोय, काय करतोय सांगायला, तिकडे काय बिर्याणी खाल्ली, कबाब खाल्ले सांगायला. कारण ना रे तो सगळ्या त्याच्या जवळच्या मित्रांना फोन करतोय. राधा, काय? कुठे चाललीस? कॉफी प्यायला. तुला यायचंय? मी आणतो तुझ्यासाठी. काही गरज नाही. ती नव्हती ना इथे, तेव्हा मला जाणवलं अगं मी किती डिपेंडंट आहे तिच्यावर, किंवा एकूणच आपल्याला किती गरज असते माणसांची, नाही का? म्हणजे कसं आहे, तू येऊन जायचीस 2-1 तास, पण दिवसाला 24 तास असतात ना ग. ते उरलेले 22 तास त्यांचं काय करायचं? आणि मग माझ्या लक्षात आलं, माझं जर हे असेल तर तुझं काय? सांग ना उल्का, काय करणार आहे तू त्या 22 तासांचं? म्हणजे माई आता तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवते. नाही, तसं नाहीये, मलाच काळजी वाटते तुझी. फिल्म अप्रिसिएशनचा कोर्स करेन, नाहीतर एखादा कुत्रा पाळेन. त्यासाठी लग्न करायची काही गरज नाहीये. पण मी काय म्हणतो, मग कुत्रा पाळण्याऐवजी तू समजा माणूसच पाळला नवरा म्हणून, तर माझा प्रॉब्लेम असा आहे ना की मी माणसाला माणूस म्हणूनच ट्रीट करते. ओके, पण आता तू ब्रिलियंट आहे ना. जितकं मी प्रॅक्टिकल आहे ना तितकी तू प्रॅक्टिकल आहेस. म्हणजे तुला सांगतो, आता तुझ्या जागी माझी खरी बायको असती ना, राडा घातला असता मला. तिच्या पायावर लोटांगण घालून जवळजवळ स्नेक डान्स करावा लागला असता, किंवा माझं अख्खं पाकिट असं तिला द्यावं लागलं असतं. बायका जाम राडा घालतात ना, खऱ्या बायका, म्हणजे असं मी ऐकलंय. पण तुझं तसं नाही. म्हणजे यू आर अ स्वीट हार्ट. I missed you. I really missed you. श्याम, खरंच सांगतो तुला, आणि खरंच सांगतो तुला, मी इतकं मिस केलं ना या बेडला हैदराबाद मध्ये. आय मिस्ड यू बेबी. काय आलं? आपलं ते आपलं राव. लग्नानंतर राधा किती आनंदात असायची. आणि आता काय झालंय नक्की काही कळत नाहीये मला. तुम्ही देसाई साहेबांच्या वरचेवर संपर्कात असता म्हणून मी आपलं तुम्हाला विचार, काही कल्पना आहे तुम्हाला काय घडले याचे? खरं तर माझ्याही खूप उशिरा लक्षात आलं की राधाचं आणि श्याम्याचं एकमेकांशी. श्याम्या कोण? श्याम्या अहो, राधाचा नवरा असं. म्हणा ना. श्याम्या काय? सॉरी, राधाचं आणि घनश्यामचं पटत नाही. खरंच? तुम्ही कोणालाही विचारा, जुरतय कोण? राधा. आणि हैदराबादला जाऊन बिर्याणी खात आरामात झोपतय कोण? घनश्याम. या सगळ्याला ना सर तो जबाबदार आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. घेतली ना व्यवस्थित खबर घाना माऊलींची? त्यात काय खबर घ्यायची माऊली? म्हणजे होऊ शकतं असं. माणूस म्हटलं की डोळा लागू शकतो ना. इतर लोक उगाच इश्यू करतात अशा गोष्टींचा. मी प्रॅक्टिकल आहे. मी घनश्याम इतकीच प्रॅक्टिकल आहे. तुका म्हणे आता घाव निशाणी बैसला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.